आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नामाचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रम तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस सकाळ सकाळ पाटे तुम्ही कार्यक्रम ऐकू शकता. हे वचन ऐका आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक दिवस शुभारंभ करा, आशीर्वादाने राहा. आजचं वचन पाहूया. देवाचं प्रेम कसं आहे हे आपण पाहत आहे. बायबलमध्ये श्रेष्ठ गीत म्हणजे सॉंग्स ऑफ सॉलोमन त्याच्यात 2 अध्याय 4 वचनांमध्ये लिहिलेलं आहे. देवाने मला भोजनालयामध्ये जेवणाच्या घरामध्ये मला नेलं आणि माझ्यावर त्याचे एक झेंडा फडकत होते. पण ते झेंडा काय होता? प्रेमाचा झेंडा. प्रेम आज या जगामध्ये प्रत्येक देशासाठी एक झेंडा आहे, प्रत्येक पार्टीसाठी एक झेंडा आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी झेंडा आहे. पण एक झेंडा देवाच्या प्रेमाचा झेंडा म्हणजे तर कसं आपल्यावर येतो म्हणजे का? देवाचे प्रेम. देवाने आमच्यावर फिकीर ठेवला, कारण देव आमच्या सृष्टीकर्ता आहे. आम्ही मानव त्याच्या हाताच्या क्रिया आहे. तरी सुद्धा आपण देवाकडून लांब गेलो. आमच्या सर्व पातकामुळं आपण देवाला सोडून इतर काही गोष्टीला आपण नमन करत होतो. पण देव आपलं प्रेम कसं पण आपल्यावर दाखवायचं म्हणून त्याच्या प्रेमाचा झेंडा फटकारून येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवला आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी जीव देऊन आणि कल्वरी क्रूसामध्ये आपला सर्व पाप मिटून टाकलेले आहे. हो, हा त्याच्या प्रेमाचा झेंडा तुम्हाला दाखवित आहे. त्याचा शांतीसाठी सफेद झेंडा दाखवतात, तसं येशू आपला प्रेमाचा झेंडा दाखवतात. म्हणजे तुम्ही त्याच्या प्रेमाने या, त्याच्या प्रेमाला ओळखून घ्या. तो प्रेमाने तुमच्या सर्व पाप मिटवणार, सर्व रोग मिटवणार आणि शैतानाचे सर्व बंधन तुम्हाला सुटकारा देणार आणि आज तुमच्या जीवनामध्ये शांतवन, आराम आणि जीवनातला सर्व काय चांगुलपणा भेटेल. विश्वास करणार का? मी प्रार्थना करतो. येशू प्रभू, आपल्या प्रेमाच्या झेंड्याने प्रत्येकाला सावरून घे प्रभू राजा, आणि त्या प्रेमाचा झेंडा प्रत्येकावर येऊ दे आणि येशूच्या प्रेमाला ओळखून घेऊ दे. त्यांचं सर्व काय दुखणे, पाप सगळे मिटून टाक प्रभू आणि जीवनामध्ये त्यांना आराम भेटू दे. आज तुमचे रोगी आहे त्यांना स्पर्श कर, त्यांचं आरोग्य दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून एक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया. आमेन.